दंडवत हो. लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 36. घोळा चुळी शिष्या सांगा तू. म्हणजे स्वामी वरंगल देशात, तेलंग देशात असताना त्यांच्यासोबत एक घोळा चुळीचा शिष्य होता. त्या दोघांच्या सोबत म्हणजे स्वामींसोबत घोळा चुळीचा शिष्य होता. हे लीळेचं नाव. गोसावी ऐसी खिखिंदी पर्वतावरुणी मार्गी बीजे करिता ती, तव घोळा चुळीचे शिष्य एक ते उत्तरा पंथाकडून किष्किंधा पर्वताशी जाता ती, ते ऐसे दखिना पयाकडून येत होते. मध्ये गोसावी यांची भेट झाली. गोसावी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी किष्किंधा पर्वतापासून त्या मार्गानं येत होते. तेव्हा एक घोळा चुळीचा शिष्य उत्तरापंथीकडून किष्किंधा पर्वताकडे जात होता. म्हणजे स्वामी किष्किंधा पर्वताकडून पूर्वेला जात होते आणि घोळा चुळीचा शिष्य पूर्वेकडून उत्तरेला किष्किंधा पर्वताकडे जात होता. हे ऐसे दखिना पथाकडून येत होते. हे ऐसे आहे, दक्षिण दिशेकडून येत होते. म्हणजे दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा या दोन्ही दिशा संगम. मध्ये गोसावी यांची भेटी झाली. तर स्वामी उत्तराकडून येऊन राहिले होते आणि हा दक्षिणेकडून येऊन राहता होता. तर रस्त्यात दोघांचं मेलमिलाप झाला, भेट झाली. मग तिने गोसावी यांशी पुसले, देव हो कौनीकडून येता असा, कौनीकडे जात असा. मग त्या घोळाचुळीच्या शिष्याने जसं स्वामींचं दर्शन झालं तर त्यांना विचारलं की हो स्वामी राजा, तुम्ही कुणीकडून आले आणि कोण्याकडे जात आहे. म्हणजे कोण्या रस्त्याने तुम्ही आता आले, आता कोण्या रस्त्याने तुम्ही जात आहे. गोसावी श्रीमुकुटाचे अनुकराने जे दाखविले, हे ऐसे उत्तरापंथीकडे जाईल. स्वामींनी मानेनं इशारा केला आणि इशारा करून दाखवलं उत्तर दिशा, की बा आम्ही उत्तरा दिशेला जात आहे. मग तिने गोसावी अंते विनविले, जी जी गोसावी से दक्षिण पथा विवेक देसा, किष्किंधा पर्वताशी बीजे करावे, तेथ वाडी सुग्रीवाची देऊळे बरवी असती. मग त्यावेळेस तो घोळा चुळीचा शिष्य स्वामींना मला, हो स्वामी राया, इथून किष्किंधा पर्वताकडे वाडी सुग्रीवाचा म्हणजे विवेक देसा, ऐसे दक्षिण पथा विवेक देसा, म्हणजे इथून दक्षिण दिशेला विवेक देसा, विवेक नावाचा देश होता, त्या देशामध्ये किष्किंधा पर्वताशी बीजे करावे. तर त्या साईडला किष्किंधा पर्वत आहे, त्या पर्वताकडे तुम्ही आमच्यासोबत चाला. तेथे वाढीव सुग्रीवाची देऊळे बरवी असती, तेथे अनेक सिद्ध साधक असती. तिथं सुग्रीव, रामायणात नाव आलं सुग्रीव. हां, तर तिथं सुग्रीवाचे पुरातन काळाचे मोठे मोठे मंदिरं आहेत. तसेच तेनेके अनेक सिद्धी साधक असती, तेथं आमचे गुरु घोडाचुळी असती. दुसरी गोष्ट, त्या पर्वतामध्ये मोठे मोठे तपस्वी जे आहेत, ते सिद्धी साधक जे आहेत तिथं आहेत. आणि विशेष म्हणजे आमचे जे गुरु आहेत घोडाचुळी, हे कोण झाले? घोडाचुळीचे शिष्य. यांचे गुरु कोण? घोडाचुळी. तर यांनी सांगितलं आमचे जे गुरु आहेत घोडाचुळी हे सुद्धा तिथं आहेत. निके निके पुरुष असती, पुरुषाचे दर्शन होय. मग चांगल्या चांगल्या प्रकारचे मोठे मोठे तपस्वी तिथं थोर थोर पुरुष आहेत, त्यांचं सर्वांचं आपल्याला दर्शन घडेल. बरवी वनस्थळी असती, चांगलं मोठ्या किसमचं चांगलं वन आहे, मोठा डोंगर आहे. त्या वनस्थळात मोठे मोठे चांगले चांगले सौंदर्य देखण्यायोग्य ते आहेत.
तेथ घोडे या येसनी वानरे असे तीजी. त्या डोंगरामध्ये घोड्याचा जो आकार आहे, घोड्या एवढाले वानरं आहेत, म्हणजे माकडं. काय बोलला? त्या किष्किंधा पर्वतात माकडा एवढाले, आपल्या घोड्या एवढाले मोठे मोठे माकडं आहेत. तरी गोसावी तेथ बीजे करावे जी. एवढं वर्णन त्यानं सांगितलं किष्किंधा पर्वताचं. आणि म्हणे आता आपण त्या पर्वतात तुम्ही माझ्यासोबत चला. गोसावी यांशी रसू भरिला. हे सर्व ऐकून गोसावी यांना रसू वाटला, म्हणजे चांगलं वाटलं. त्यांच्या मनात एक रस आला की नाही, खरोखर हे जे सांगून राहिले हे खरं आहे आणि आपण इथं जायला काही हरकत नाही. तर त्यांना असं म्हणजे उत्सुकता वाटली की खरोखर आपण इथं जायला पाहिजे. गोसावी विनवी स्वीकारिली. मग त्याच्यानंतर गोसावी यांनी त्या घोडाचूडच्या शिष्याची विनंती केली, माझ्यासोबत चला. ते विनंती त्यांनी स्वीकार केली. मग गोसावी ते या सरीसे बीजे केले. मग गोसावी त्याच्यासोबत सोबत दोघंजण रस्त्याने चालू लागले. तिथं किष्किंधा पर्वतात जायसाठी निघाले. गोसावी यांशी पाणी पात्र होय. ते गोसावी अंते पुसोने टाचनीये जाती. गोसावी यांचं पाणी पात्र, त्यांना पाणी पाजायचं, सर्व करायचं. गोसावी अंते पुसोने चाटणीये जाती. तर त्यांचे पाय वगैरे पुसायचे, सर्व करायचा तो शिष्य. आणि समोर चालत होते. ऐसे तुले एक दिस गोसावी तेथ सांदा ते बीजे केले. असं चालत चालत एका दिवशी संध्याकाळी स्वामी आणि घोडाचूडीचा शिष्य संध्याकाळच्या वेळी तिथं जाऊन पोहोचले. एकू दिसू एकू गावी गोसावी यांशी पाणी पात्र झाले. एका दिवशी त्यांचं आरोग्याना पाणी पात्र वगैरे स्वामींचं एका गावात झालं. वृक्षा एका खाली गोसावी यांशी आसन झाले होते. मग यांचं पाणी पात्र वगैरे झालं, यांनी उदक वगैरे घेतल्यानंतर एक तिथं भलं मोठं असं पिंपळाचं झाड होतं. तर त्या पिंपळाच्या झाडाखाली स्वामींचं आसन झाले. त्या आसनावर विराजमान झाले. ते दिवशी ते गोसावी यांते न पुसत चाटणी सुरू करू केले. चाटणी म्हणजे भिक्षा मागणे. चाटणी म्हणजे भिक्षा मागणे. एका दिवशी त्यानं काय केलं, तर स्वामी आणि ते दोघं चाटणी सोबत करत, म्हणजे भिक्षा मागत होते सोबत. तर एका दिवशी त्यांनी स्वामींना न विचारता स्वतः शहाणपणा केला आणि गेला आणि भिक्षा मागायला लागला. तो बाह्या एकी ते सामृत्य पाहिले. चुलीवरील आंबील शिजत होते. एक म्हातारी बाई होती, तिनं पाहिलं की बाबाजी सामर्थ्य पाहू आता. तसं दुसऱ्या लीळाचरित्रामध्ये येते की हा वारंवार जसं आहे तेव्हा एका झाडात काय राहू नये, एका थळी राहू नये, एका घरची भिक्षा मागू नये. आता हे अलग अलग लेखकाचं अलग अलग मत आहे, याच्यात तसं लिहिलेलं नाही आहे. तर त्याप्रमाणे तो वारंवार त्या बाईच्या घरी गेला, 1-2 वेळ 3 वेळ. तर मग बुढीनं ठरवलं का आज बाबाजीला अद्दर घडवायची. मग त्याचा काय परिस्थिती पाहायसाठी चुलीवरी आंबिली शिजत होते. चुलीवर बिबड्याच्या घाटा जो म्हणतो आपण, बिबड्याच्या घाटा तडतड तडतड शिजत होता. त्याच्यात बुडबुडे निघतात, ते किती गरम असते. हातावर जरी पडला आपल्या थेंब तर फोड येते. त्या बुडबुड्याच्या बाजूला आपल्या हातावर जरी पडला तर आपल्या हातावर थोप येते. ते कडत कडत चाटू भरी आंबिली त्याच्या हाती घातली. तर ते कडक कडक उकळीचं जे आंबील होतं ते त्या चाटू, आपण लाकडाचा चाटू म्हणतो, त्या चाटूनं आणून डायरेक्ट त्यांच्या हातावर टाकलं. कारण त्यावेळेस काही भिक्षा पात्र होते, कपडाने काही नाही, कसं नाही, डायरेक्ट हातावर भिक्षा मागत होते. तेही चाटणी करूने वळणी हातू पुसिला. त्यांनी ते चाटणी जी आहे म्हणजे भिक्षा जी आहे आपल्या हातानं चाटून घेतली. आणि वैचन म्हणजे आता पहिले जे छपरं होते, वर आळवं असते त्याला आळा म्हणतात आणि खाली असते त्याला वैचन. तर त्या वैचनीले हात पुसले आणि भडकोनी उबाळा उठिला. आणि तो म्हणला, जसे माझे हात पोळले, काय जसे ज्याप्रमाणे माझे हात पोळले त्याप्रमाणे तुझी वस्ती पोळो, मग तुझं घर जळो, असं त्यांनी म्हटलं. आणि जसं तोंडातून हे उच्चार काढले तसंच ते गाव जे होतं, ते घर जे होतं,
धक 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 पूर्ण जळायला लागलं. 1 घर 2 घर 3 घर करता करता पूर्ण गाव जळायला लागलं. ते आगी लागली, त्या पूर्ण गाव आगीने जळू लागलं आणि अवघा गाव जळू लागला. त्या घरासोबत पूर्ण घर जळणं सुरू झालं. घरच नाही, पुरं गाव जळणं सुरू झालं आणि गाव जळता जळता धक 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 जळत होतं. अवघा गाव जळे तव पाहत होते. ज्या टाईमले पूर्ण गाव जळायला लागलं हा पाहतच होता. पाहत पाहत मग ते हसत हसत गोसावी या पाशी आले. मग नाचत कुजत हसत त्याला वाटलं त्यामुळे आपण खूप मोठं एक म्हणजे असा पराक्रम केला, लढाई जिंकून आलो काही तसं काही. आणि त्या हिशोबाने तो लढत लढत तिथं हसत कुजत नाचत स्वामींजवळ गेला. तीही म्हणितले देव हो हा बोंबाटू कायसा नेना. गोतावी दृष्टीचेनी अनुकारे पुसिले. तेही म्हणितले. तो देवाजवळ गेला आणि देवाला म्हणते ओ देवा, म्हणजे काय हा जोरजोरानं बोंबाट कलकलाट आणि हा कशाचा आवाज भयंकर कशाचा मालूम आहे काय? स्वामींना विचारते. मग स्वामी म्हणतात कशाचा आहे? तेही म्हणितले जी जी आम्ही चाटणी करू गेलो तव बाईला. एकी आमचे सामर्थ्य पाहिले. चुलीवरी आंबिले शिजत होते. कडत कडत आंबिली खवंडाळीया आमचा हाती घातली आणि चाटणी करुणी वळणी हात पुसले. तेथ भडकोनी उबाळा उठिला. तो हा गाव जळतो असे. मग त्यांनी विचारलं, स्वामींना विचारलं का म्हणे एवढा गोंगाट आहे, जोर जोर आवाज येऊन राहिला का, कल्लोट आहे, तुम्हाला मालूम आहे का? ते मग कशाच आहे? मग त्यानं ते पूर्ण वर्णन आणखी सांगितलं की बाबा मी त्या बाईच्या घरी भिक्षेला गेलो. भिक्षेला गेल्यानंतर त्या बाईनं माझं सामर्थ्य पाहायची कोशिश केली आणि कळक कळक बिबड्याचा घाटा जो होता तो माझ्या हातावर टाकला तर माझे हात जळले. तर माझे हात जसे जळले तर मी काय केलं की ते हात तिच्या वैसणले पुसले आणि वैसणले पुसले म्हटलं जसा माझा हात पोळला म्हणजे माझा हात जसा जळला तुझं घरदार वस्ती जळू. आणि त्याप्रमाणे पूर्ण गाव धग 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 जळून राहिलं. हा त्याचा कल्लोळ आहे. पहा ना, पहा म्हणते स्वामींना म्हणता पहा पुरं गाव जळून राहिलं पहा तुम्ही. सर्वज्ञे म्हणितले महात्मे हो एसनी भूत सिंहा केली. परी तुम्हा क्षीण भरी ही द्रोणानुपसे. स्वामी त्यांना म्हणाले महात्मे हो एसनी म्हणजे अशा प्रकारची भूतहिंसा केली. म्हणजे अशा प्रकारची भूतहिंसा तुम्ही केली. एवढी हिंसा झाली, एवढे लोक गुरं ढोरं वारसर सरे मेले, लोकांचं गेलं तरी परी तुम्हा खनी भरेशी द्रोणानुपजे. म्हणजे एवढं तुम्ही केलं तरी तुम्हाला खनी भरीशी म्हणजे कणा एवढी बी तर कणा एवढाही तुम्हाला पश्चाताप नाही आहे की माझ्या हातून एवढा दुष्परिणाम घडला. पुरं गाव जळलं, सर्व हानी झाली, ढोरं वासरं गवत मेले, सर्व त्याचं अन्न धान्य सर्व जळून खाक झालं. आणि एवढं तुम्ही केलं पण तुम्हाला एवढं अनुरणू आपण म्हणतो ना कणा एक कण अनाचा कण तेवढ्या कणा एवढी बी तुम्हाला पश्चाताप नाही. होय आणि वारी हसत असा. ते म्हणाले नाही 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 होय बिलकुल आपल्याला काही पश्चाताप नाही आहे, काही टेन्शन नाही आहे. आणि तो गोळाचुळा शिष्य हसत हसत आणखी स्वामीसमोर सांगायला लागला. आता हे तुमचे नी सांगा ते नाही. मग ते गोसावी यांशी विसंवती ना मग गोसावी तिया नी दसुरेया सोडूनी बीजे केले. मग स्वामींना खूप राग आला की नको रे बाबा अशा माणसाची संगत आपल्यासोबत नसो की यानं एवढं नुकसान केलं, गाव जळलं, धृणा झाली, पशु पक्षी वारे सरे ढोरं चारं मेले, त्याचं खाद्य मेलं तरी एवढ्या कणा एवढा बी याले पश्चाताप नाही. असा माणूस आपल्या सोबतीला नको. आणि तिथं स्वामींना खूप संताप आला आणि रागाच्या मारं स्वामी तिथून परत समोर जायला निघाले. त्याला तिथं सोडलं. ही लीळा इथं समाप्त झाली. पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 37. विन स्त्री श्री प्रभू दर्शना गमन. म्हणजे
2 बायांचं श्री प्रभू बाबांसोबत गमन म्हणजे चालणं. बघ गोसावी ते यांचा सांगा तू सांडूनी एकांकी बीजे केले. हे सर्व झाल्यानंतर स्वामी एकांक स्वतः एकटेच आपल्या रस्त्यानं चालायला निघाले. रात्री देव करुणी 3 अहोरात्री गोसावी परमेश्वर पुरासी बीजे केले. अहोरात्र 3 दिवस स्वामी सतत चालत राहिले आणि श्री प्रभू बाबांच्या दर्शनासाठी परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपूरला येऊन पोहोचले. लीळा क्रमांक 38 श्री प्रभू भेटी म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वज्ञ चक्रधर स्वामी या दोन्ही देवांच्या भेटी. दाबविरी कडोनी आमचा गोसावी बीजे केले. पहिले कडोनी श्री प्रभू आपविरी या कडोनी खेळत खेळत बीजे केले. दाबवीर म्हणजे दाबेरी गावाचं जे स्थान आहे त्या स्थानावर रोडच्या बाजूला एक मोठी विहीर आहे. त्या विहिरीला म्हणतात दाबविहीर म्हणजे दाबेरीला असलेली विहीर. दाबविरी कडोनी आमचा गोसावी बीजे केले. तर स्वामी दाबविहीरीकडून रिद्धपूरला जायला निघाले. पहिला कडोनी श्री प्रभू आप विहिरी कडोनी खेळत खेळत बीजे केले. पहिला कडून म्हणजे दुसऱ्या बाजूने, म्हणजे या साईडनं स्वामी चालले तर पहिला कडून म्हणजे दुसऱ्या बाजूनं आपविहिरी हे दाबविहीर म्हणजे दाबेरीची आणि आपविहीर म्हणजे रिद्धपूरची. लक्षात घ्या, स्वामी दाबेरीच्या विहिरीकडून आले आणि श्री प्रभू आपविहीर म्हणजे रिद्धपूरला जी आपविहीर आहे सासू सुनाची विहीर त्या विहिरीकडून श्री प्रभू बाबा येऊन राहिले. खेळत खेळत बीजे केले. तिकडून गोविंद प्रभू महाराज खेळत खेळत आले. पिवळ तळोली याकडे वेडे करीत होते. तेथ दोही देवा वायव दक्षिणे भेट झाली. तर पिवळ तळोलीचं जे स्थान आहे, आता आपण गेलो होतो ज्या मंदिराचं उद्घाटन झालं तर त्या पिवळ तळोलीच्या मंदिराजवळ फेरे मारत होते. कोण? चक्रधर स्वामी. तर मग तिकून हे फेरे मारून राहिले, तिकून श्री प्रभू बाबा आले तर दोन्ही देवांच्या भेटी झाल्या. म्हणून ते स्थान महत्त्वाचं आहे. जे 4 विशेष आहेत, पिवळ तळोली, क्षेत्रखाज, गुळा आणि शिन्नस्थळी, हे 4 विशेष म्हटल्यानंतर प्रसादवत हा विशेष जर केला तर तुम्हाला एका प्रसाद केल्याचं गोमटं भेटते. म्हणून पिवळ तळोली म्हणजे दोही देवांच्या भेटी. तर त्याच्या वायव्य दिशेला श्री प्रभू बाबा आणि चक्रधर स्वामी कोणाच्या? पिवळ तळोलीच्या मंदिराच्या वायव्य दिशेला, म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या 4 आणि वायव्य ईशान्य नैऋत्य तर त्या मंदिराच्या वायव्य दिशेला श्री प्रभू बाबा आणि चक्रधर स्वामी दोघांची भेट झाली. खालीली तळीलीची वाच्य काठी दोही देवा भेटी झाली. गोसावी आपण खेमाडिंगण दिदले. म्हणजे ते जे तळं होतं, तळीची वायव्य दिशेले म्हणजे मंदिराच्या वायव्य दिशेला तळं होतं. त्या तळ्याच्या वायव्य दिशेच्या काठावर दोन्ही देवा भेट झाली. दाबविरीचं जे आपण जो तळा आहे ना त्याच्या काठावर दोही देवाच्या भेटी झाल्या. गोसावी आपण क्षेमालिंगन दिदले. तर गोसावी आणि श्री प्रभू बाबा यांनी काय म्हणतो त्याला आपण आलिंगन दिलं एकामेका. आपल्या गावरानी भाषेत म्हणतो उरभेट म्हणजे छातीला छाती लावून भेटणं, त्याला म्हणतात आलिंगन भेट. खेळालिंगन दिदले नमस्कारिले मग श्री प्रभू गोसावी यांसी. दोघांचं आलिंगन झालं, उरभेट झाली. उरभेट झाल्यानंतर त्यांनी नमस्कार केला चक्रधर स्वामींनी श्री प्रभूंना. मग श्री प्रभू गोसावी यांची पिवळ तळोलीची पाळीशी आसन झाले.
मग पिवळ तळोली जे होतं, तुम्ही आता गेले तिथं 2 आहेत ओटे, एक या साईडनं आणि एक या साईडनं, दोन्ही देवाचे त्या मंदिरात. तर त्या मंदिरामध्ये दोन्ही देवा तिथं आसन झाले, त्या पाडीवर आसन झाले आणि तिथं दोघांचे बसले. आमच्या गोसावी आणि श्री श्री बाबा मुखे खुंटी आसन झाले. तर तिथं 2 ओटे आहेत. एका ओट्यावर मग त्या जागेवर श्री भाऊ बाबा बसले आणि त्यांच्या समोर मांडे खुंटी आसन झाले. मांडे खुंटी आसन म्हणजे मांडी मारून नम्रतापूर्वक स्वामी श्रीभाऊ बाबांच्या समोर बसले, म्हणून ते दोही देवाची भेट, पिवळ तळोली हे स्थान. मायररा गोसावी आपुल्या भाषा काही बोलत होते ते निजे. मग श्रीभाऊ बाबा आणि सर्वज्ञ चक्रधर स्वामी आपल्या भाषेत दोघांचा संवाद साधला. ते काही बोलत होते. तर भाष्यकारांनी लिहिलं आहे, ते एकामेकाशी कोण्या भाषेत बोलत होते, कसे बोलत होते ते मी नेनिजे. मग ते भाषा मला समजत नव्हती. ते ईश्वरी लीळा ईश्वरच जाणे. ते देवाची जाणती, पण ते देवाची लीळा देवच जाणे. ते कोण्या भाषेत बोलत होते, काय बोलत होते हे मला काही समजत नाही. मायररा गोसावी आपुल्या भाषा काही बोलत होते ते नेनिजे. आणखी पुन्हा म्हणते, मा एररा म्हणजे ते दोघेचे दोघं, गोसावी आपुल्या भाषा. श्री भाऊ बाबा आणि गोसावी स्वामी कोणत्या भाषेत बोलत होते ते भाषा आम्हाला काही गवसत नव्हती, समजत नव्हती. ते देवाची जाणती, ते भाषा काय आहे ते देवच जाणे, देव जाणू शकतात, आम्हाला ते कल्पना नाही आहे. मग श्री बाबू गोसावी रिद्धपुराशी बीजे केले. हे भेट झाल्यानंतर श्री भाऊ बाबा रिद्धपूरला राजमठामध्ये आणखी परत आले. आमचे गोसावी अवलोकित होते. श्री बाबू गोसावी खेळ करिता करिता बीजे केले. तव जेतती तव आमचे गोसावी पाळीवरोनी अवलोकितच होते. मग गोसावी जय जय करोनी नमस्करिले. मग आमचा गोसावी दाबविरी बीजे केले. तर ज्या टाईमला श्रीभाऊ बाबा रिद्धपूरला जायला निघाले तर चक्रधर स्वामी त्या पिवळ तळोलीजवळ उभे होते आणि ते श्रीभाऊ बाबाची लीळा पाहत होते. नाचत कूदत कसे चालून राहिले, काय जाऊन राहिले, कसं जाऊन राहिले. तर ते नाचत कूदत चालत असताना, परत जात असताना स्वामी त्यांच्याकडे टक्क नजरनं पाहत. जोपर्यंत ते नजरच्या आड होत नाही, काय जोपर्यंत नजरच्या आड होत नाही तोपर्यंत ते त्यांना टक्क असे पाहतच होते. आणि ज्यावेळेस नजरच्या आड झाले, नजरच्या आड झाल्यानंतर असे दोन्ही हात जोडत डोक्याला लावत आणि तिथून दंडवत करत, नजरच्या आड झाल्यानंतर. आणि हे सर्व क्रिया झाल्यानंतर मग आमचे गोसावी दाबविरी बीजे केले. हा पूर्ण झाल्यानंतर स्वामी दाबविरी करता आपल्या परत येत. मग मल्लीनाथ बहिरवी अवस्थान झाले. तिथं मल्लीनाथाचं एक मंदिर होतं दाबेरीला. त्या मल्लीनाथाच्या मंदिरात स्वामींचं अवस्थान झालं, म्हणजे मुक्काम झालं. दर्भेश्वराचे देवळे अवस्थान. तर ते मल्लीनाथाचं मंदिर, तिथं कधी अवस्थान मुक्काम व्हायचं, कधी दर्भेश्वरीच्या देवळात अवस्थान व्हायचं. गोसावी पाणी पात्र बीजे करीती उतरिली वेशी दारे नगरांतू रिगती. पाणी पात्र करत भिक्षा मागत आणि नगरामध्ये पूर्ण फिरत भिक्षा वगैरे घेत आणि आपलं पाणी पात्र करत होते. पूर्विले वेशी दारे निगती. त्या गावाची जी वेस होती त्या वेशीच्या पूर्व दिशेनं निघत होते. दरबाळा घाटी श्री चरणोद करी शिर्यावरी उदक घालीती. श्रीकराचे पारिपात्र घालीती आरोगणा करीती. तर दरबाळा जे घाटी आहे, आपण जे
तळं म्हणतो. जसं दाभेरी दाबविहीर, तसं त्या तळ्याचं नाव होतं दरभाडी तळं. त्या दरभाडी तळ्याच्या घाटी म्हणजे काठावर श्री चरणो चरणे करी श्री चिरेयावरी उदक घाली ती. आपल्या पायानं, असं पायानं जसे आपण झ्याप उडवतो तसं पायानं त्या दगडावर पाणी टाकायचं आणि तो दगड स्वच्छ धुवायचा. श्रीकराचे पाणी पात्र घाली ती. आणि आपल्या हातानं पाणी घेऊन त्या दगडावर बसून त्या काठावर स्वतः पाणी ग्रहण करत होते. पाणी पिल्यानंतर आरोग्य करीत. ते ज्यांनी जे भिक्षा मागून आणली गावातून दाबेरीमधून, ते तिथं खडकावर बसून स्वतः जेवण करत होते. पाळीयाशी पिंपळू ते या तळी आसन. तर ही जी जागा होती त्या तळ्याच्या बाजूला एक मोठं पिंपळाचं झाड होतं. म्हणजे पहिले जे सांगितलं किंवा पायानं पाणी फेकत होते, साफ करत होते आणि मग तिथं बसत होते, तर ते जागा कोणती आहे? ते जागा म्हणजे त्या तळ्याच्या काठावर एक मोठं पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाचे सावली तिथं पडत होते. त्या पिंपळाच्या सावली खाली ते आतडी आसन, त्या पिंपळाच्या झाडा सावलीखाली त्या दगडावर बसत होते. विळीची वेळे परी पश्चिमेकडे आसन, उद्याचे वेळे तरी पूर्वेकडे आसन. त्यांच्या मनात जसं आलं, कधी त्या पिंपळाच्या झाडाच्या पश्चिम दिशेला जाऊन आसन करत होते, बसत होते. एखाद्या दिवशी त्याच्या मनात आलं तर उत्तर दिशेला जाऊन बसत होते. कधी कधी त्याच्या मनात आलं तर पूर्व दिशेला, म्हणजे मनलैरी काम होतं. कधी पूर्व दिशेला, कधी पश्चिमेला, कधी उत्तरेला, कधी दक्षिणेला. ज्या दिवशी जे मन झालं त्या पिंपळाच्या झाड त्या बाजूच्या सावल्या होत्या त्या बाजूला जाऊन बसत होते. दिस स्थळे ओथ पडिये बैसती भैरवी. तर तिथं केव्हा बसत होते स्वामी? मग कधी कधी तरी पूर्वीकडील आसनं, उदयाची म्हणजे सकाळच्या वेळी, पूर्वीकडील आसन म्हणजे दिवस निघते वेळी, सूर्याचं कोवळं कोवळं ऊन पडते त्यावेळेस पूर्व दिशेला जाऊन तिथं त्या ठिकाणावर बसत. ओत पडिये बैसती बहिरवी पौड होय. सकाळी सकाळी सूर्यकिरण ज्यावेळेस कोवळं कोवळं समोर येत असे, त्या सूर्यकिरणामध्ये येत आणि जाऊन तिथं पहुड करत, म्हणजे झोपत सकाळी सकाळी. दंडवत हो. दंडवत हो. पूर्वार्ध लीळा क्रमांक 39. क्षेत्रखाजे आरोगण. क्षेत्रखाजे आरोगण म्हणजे, क्षेत्रखाजे आरोगण म्हणजे क्षेत्रखाज आपल्या मंदिरात जो विशेष ठेवलेला आहे मोठा, त्या क्षेत्रखाजचं जे स्थान आहे तिथलं क्षेत्रखाजे आरोगण. क्षेत्र म्हणजे परिसर, खाजे म्हणजे खाद्यान्न, आरोहण म्हणजे खाणे. म्हणजे त्या परिसरामध्ये आरोगणा स्वीकार करणे, हे लीळेचं नाव. क्षेत्रखाजे आरोगण. मग आमुचे गोसावे उदयांची श्री प्रभू गोसावे यांशी सामोरे बीजे करीती. श्री प्रभू पहिला कडोनी बीजे करीती. मग त्यावेळेस काय करायचं? श्री प्रभू गोसावी महाराज सकाळी रिद्धेपूरमधून दाबविहीरीकडे यायचे आणि स्वामी दाबेरीकडून म्हणजे पहिला डोणी म्हणजे पलीकडून दुसऱ्या बाजूनं या साईडनं स्वामी जायचे आणि त्या साईडनं श्री प्रभू बाबा यायचे. एरा एरा गोसावी यांशी पाडीशी आसन होय. असं येता जाता गोसावी यांशी पाडीशी आसन होय, म्हणजे येता जाता स्वामी तिथं आसनस्थ होत. श्री प्रभू खेळू करीती कदाचित क्षेत्राशी बीजे करीती. मग हे तिथं वाट पाहत की अजून आले नाही, अजून आले नाही. चक्रधर स्वामी क्षेत्रखाजला बसून वाट पाहत. मग तिकून श्री बाबा नाचत खेळत कूदत आपलं बांगडत बिलकुल आपली लीळा करत ते येत. मग हे जसं जातेवेळी नजरच्या आड होत तोपर्यंत पाहत, तसं येतेवेळी त्यांची वाट पाहत, एक चातकासारखी वाट पाहत की आता श्री प्रभू बाबा येतील येतील येतील. मग ते येताना त्यांना
समोरून दर्शन झाल्यावर त्यांना खूप आनंद होय आणि त्यांची ती आतुरतेनं वाट पाहत. मार्गी मातंगे पानाची पातळी करुनी ठेविली. तसेच इकडून श्रीप्रभू बाबा आहेत, तिकडून चक्रधर स्वामी आहेत. तर तिथं मधात एक वावर होतं, जिथं क्षेत्रखात म्हणतो आपण. ते क्षेत्रखात जे वावर होतं ते एका मातंगाचं होतं. मातंग म्हणजे मांग, मातंग म्हणजे मांग. तर तो मातंग काय करत जाय मालूम आहे? मार्गी मातंगे पानाची पातळी करुनी ठेविली, म्हणजे पैशाच्या पानाचे द्रोण करत जाय. पैशाच्या पानाचे जसे जुन्या जमा द्रोण करत, पत्तरवाडी करत, तर द्रोण आणि पत्तरवाडी तो तयार करून ठेवी. तीवरी जी वेळे जो पदार्थो ते दोने भरुनी ठेविले असती. तर ज्या ज्या वेळेत, ज्या ज्या मोसममध्ये, ज्या ज्या परिस्थितीत त्याच्या शेतात जो जो पदार्थ बसत जाय. लक्ष ठेवा, क्षेत्रखातच्या विषयाची लीळा आहे. तर तो जो मोसम होता, त्या मोसममध्ये जे जे पदार्थ जे जे त्याच्या वावरात उत्पन्न येत होते, तर तो काय करे, त्या पैशाच्या पाण्याचे द्रोण करत जाय. आणि त्या द्रोणमध्ये एकी दोना हुरडा, एका द्रोणामध्ये वाणीचा म्हणजे ज्वारीचा हुरडा, एकी दोना निमुळ, दुसऱ्या द्रोणामध्ये बाजरी निघत जाय, बाजरीचा हुरडा बनवायचा. आपण ऐकलं नाही, बाजरी पण बाजरीचा हुरडा खातात. एका ह्याच्यात ज्वारीचा, एका ह्याच्यात बाजरीचा हुरडा. मग एकी दोना उंबिया, तिसऱ्या द्रोणमध्ये गव्हाच्या ज्या उंब्या होत्या, गव्हाच्या उंब्या भाजायचा, त्याचा हुरडा काढायचा, गव्हाचा हुवा, आणि तो त्याच्यात ठेवायचा. एकी दोना चण्याची सोले, एक दोन ह्याच्यात चणे, काबळी चणे आणि साधा चणा दोन्ही, ते त्याचे दाणे काढायचे, सोले, आणि ते सोले त्या दोन द्रोणमध्ये भरून ठेवायचा. एकी दोना घोळणा, घोळणा म्हणजे आपण जेवण करते वेळी जो घोळणा बनतो, सर्व भाज्या पाले एकाठी करतो, असं मिक्स करतो ना, तर तसा जो घोळणा आहे पूर्ण, तो घोळणा एका द्रोणमध्ये ठेवायचा. एकी दोना तुरीचे सोले, तुरीच्या शेंगा काढायचे, तुरीच्या शेंगाचे दाणे काढायचे आणि एका द्रोणमध्ये तुरीचे दाणे भरून ठेवायचे. एकी दोना लाखाचे सोले, लाख म्हणतो आपण, आता आजकाल लाख म्हणत नाही, तर त्या टाईपले लाखाचे दाणे बनत होते. शेंगा असतात याच्यासारख्या, कशासारख्या, वालासारख्या, तर ते लाख म्हणतात. त्याच्यावर आता बंधन आहे सध्या, कारण ते नशिला पदार्थ आहे. तर एका ह्याच्यात ते लाखाचे दाणे. एकी दोना वाटाण्याचे सोले, एका द्रोणमध्ये वटाणे असतात, वटाण्याचे शेंगा तोडायचे, त्याचे दाणे काढायचे आणि ते दाणे एका द्रोणमध्ये ठेवायचे. एकी दोना कोवळी कोवळी वाळुके, आणि एका द्रोणमध्ये कोळी कोळी, काकडी, वायकं, बारीक बारीक किरोळ असतात, त्या गोड गोड लागतात ना, तर ते वाळकाचे चिऱ्या करून मस्त एका द्रोणमध्ये ते जपून ठेवायचा. एकी दोना ऊसाच्या पेरिया, एका द्रोणमध्ये ऊस तोडायचा, ऊस शिलून सालून सर्व कंप्लीट करून त्याचे एवढे एवढे गेंड आपण करतो ना, एवढे एवढे मस्त शिलून सर एवढे एवढे कांडे, असे जसे बाजारात भेटतात, प्लास्टिकमध्ये पॅकिंगमध्ये भेटतात, तशी एवढे एवढे करून त्या द्रोणमध्ये ठेवायचा. एकी दोना ऊसाची पेरिया, एकी दोना उदक भरून ठेविले. असे 14-15 पदार्थ द्रोणमध्ये भरल्यानंतर एका द्रोणमध्ये पाणी भरून ठेवायचं. ऐसे तो नीच ठेवी, म्हणजे एका 11व्या 12व्या याच्यात पूर्ण पाणी भरून तिथं असं ठेवायचे. वरी एरी पतळिया झाकी, श्री प्रभू गोसावी बीजे करीती. हे सर्व केल्यानंतर पैशाच्या पानाच्या पत्रवाळ्या तयार करत होता. पैशाच्या पत्रवाळ्यात त्याचा झाक झूक करून सर्व कंप्लीट करून श्री प्रभू गोसावी देखोनी चौकती तेथ आसन होय. श्री प्रभू बाबा येतात, ते पाहून एकदम अचंबात पडत,
आणि श्रीभाऊ बाबा मस्त तिथं आसनस्थ होत आणि मस्त नाचत कुदत. ते जेवढे पदार्थ आहे त्या पदार्थात थोडा थोडा टेस्ट घेत आणि पाणी पित. तो जो मातंग आहे, तुरीचा भड गुळली म्हणतो आपण, तुरीच्या गुढीच्या मागे किंवा कडब्याच्या भडाच्या मागे किंवा पराठीत कुठं चुपचाप लपून बसे आणि तो यांची लीळा स्वामींची पाहत होता की कसे येतात श्रीभाऊ बाबा, कसे आजूबाजूला पाहून राहिलं, कोणीच नाही आहे, बसतात, पत्रवय बाजूला केली, सर्व रोडमधल्या 2-2 घास खाल्ले, पाणी पिले आणि संतृप्त झाले, जसं तसं झाकण ठेवून निघून गेले. चव कधी तेथ आसन होय, म्हणजे श्रीभाऊ बाबा जाऊन तिथं आसन होत. आरोगणा होय दोनाचे उत्कपान करीती, मग ते दिशी आमच्या गोसावी प्रसादू होय. हे सर्व थोडं 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 सर्व याच्यातलं खायचं आणि तो उचिष्ट प्रसाद जो होता तो प्रसाद जसा तसा झाकून ठेवून द्यायचा आणि श्रीभाऊ बाबा तिथून निघून जायचे. श्रीभाऊ बाबा निघून गेल्यानंतर ते तर आमचे स्वामी यायचे. मग एरा एरा दोहे देवाचा प्रसादू, ते या मातंगाशी होय, गोसावी प्रसादू होय. मग गोसाव्यांनी जो खाल्ला तो उचिष्ट प्रसाद जो होता, स्वामी येत आणि स्वामी तिथं येऊन तो प्रसाद खात. पूर्ण नव्हते खात, थोडा श्रीभाऊ खात होते, थोडा चक्रधर स्वामी खात होते आणि या दोघांचा जो उचिष्ट प्रसाद आहे त्या द्रोणामध्ये जसा तसा राहत होता. मग एरा एरा दोन्ही देवाचा प्रसादू, ते या मातंगाशी होय. म्हणजे या दोन्ही देवाची भेट झाली, तिथं बसले. पहिले श्रीभाऊ बाबांनी जेवण केलं, त्यानंतर स्वामींनी जेवण केलं आणि यांचा दोघांचा जो उचिष्ट प्रसाद जो आहे त्या द्रोणामध्ये एरी दिशी तो दुना दोने ठेवी, ऐसे खेळ खेळीत श्री प्रभू गोसावी दाबविरीशी बीजे करे. कधी कधी तो काय करे, डबल द्रोण भरून ठेवत जाय किंवा न जाणे कमी पडत असेल, काय पडत असेल. मग हे झाल्यानंतर दोन्ही स्वामी तिथून निघून गेले. मग हा चुपचाप आपला यायचा आणि तो जो उचिष्ट प्रसाद होता दोन्ही देवाचा तो पूर्ण प्राशन करायचा. त्याला रोज तो प्रसाद, दोन्ही देवाचा प्रसाद आपल्याला खायला भेटायचा. एवढा भाग्यशाली तो खात असताना त्याला काय आनंद होत असेल तो तेच जाणू शकते, दुसरं कोणी सांगू शकत नाही. आमचा गोसावी श्रीबाबूचा खेळू पाहत पाहत बीजे केले, दरबाळा खेळू मेला जाये, मनोनी घरोघरी आरोगण करून मग दर्भेश्वरी खेळू केला. अशा प्रकारे मग श्रीप्रभू बाबा दाबविरीला जायचे आणि तिथं दाबेरीला गेल्यानंतर घरोघरी फिरायचे, खेळक्रीडा करायची, कुठं काही खायचं कुठं काही खायचं. अशा प्रकारे प्रत्येक घराला पाय लावत होते, दर्शन देत होते आणि पूर्ण दाबविरीला म्हणजे दाबेरीला पूर्ण गाव त्यांनी पावन केलं. मग श्रीप्रभू परमेश्वरा पुरा बीजे केले. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर श्रीभाऊ बाबा परमेश्वरपुराला म्हणजे रिद्धपुराला परत जायला निघत. पिवळ तळोली यावरी आमचे गोसावे ओळवीत आले, ते तर राहुनी बाळस्थळावरी श्री करू ठेवूनी, जव श्री प्रभू गोसावी रिद्धपुरा अंतू बीजे करीती, तव वेरी पाहती. मग दाबेरीला हे पूर्ण रासक्रिया घडल्यानंतर, तिथल्या क्रीडा स्वामींच्या लीळा घडल्यानंतर श्रीप्रभू बाबा आणि चक्रधर स्वामी पिवळ तळोलीपर्यंत वापस यायचे आणि पिवळ तळोलीला आल्यानंतर चक्रधर स्वामी पिवळ तळोलीला थांबत आणि श्रीप्रभू बाबा तिथून रिद्धपूरला जायला वापस येत. तर दैनंदिनी क्रियेप्रमाणे जोपर्यंत श्रीप्रभू बाबा जात नाचत खेळत कूदत तोपर्यंत चक्रधर स्वामी पाहत आणि ज्यावेळेस नजर आड झाले आपल्या डोक्याला हात जोडायचा आणि तिथून त्यांना दंडवत करायचा.
मग मागोते दाब विहिरी बीजे करीती. ते नजर आड केल्यानंतर त्यांना दंडोत केल्यानंतर मग स्वामी दाबेरीला आणखी परत येत होते. ऐसे आमचे गोसावे नीच श्री प्रभूसी अवमे जाती मागोती बोळावीत जाती ऐशी प्रतिदिनी एर एरा गोसावी यांचे पिवळ तळोली अशी भेटी होय. अशा प्रकारे वारंवार रोज रोज दररोज बिलकुल हे जे सांगितली लीळा याप्रमाणे दररोज त्यांचा नीतिनियम होता. त्या नीतिनियमाप्रमाणे दररोज त्यांची भेट पिवळ तळोलीला व्हायची आणि हा उपक्रम दररोजचा होता. कदाचित एखादी वेळी श्री प्रभू गोसावी बीजे न करीती. कदाचित एखाद्या दिवशी नजर गलतीनं श्री प्रभू बाबा गोसावी जर लेट झाले तर स्वामी तिथं उभे राहत पिवळ तळोलीला आणि असं पाहून चातकासारखी त्याची वाट पाहत अजून आले नाही. त्याला तळमळ लागे की केव्हा येतील केव्हा येतील. ती ये दिशी आमचे गोसावी बीजे न करीती. मग समजा त्या दिवशी जर श्री प्रभू बाबा तिथं जर नाही झाले ते वाट पाहून थक. मग परमेश्वर पुराकडे बाळ स्थळावरी श्री करू ठेवून पाहतची असती. तर दिवसभर त्यांची वाट पाहत असं डोक्यावर असं हात ठेवून असं पाहून नजारे दिसतील असं पाहत तिथंच वाट पाहत पिवळ तळोलीला. मग गोसावी मागोते दाब विहिरी बीजे करीती. आता नाही आले बा श्रीभाऊ बाबांचा यायचा टाईम निघून गेला, वेळ निघून गेला. मग तो वेळ निघून गेल्यानंतर मग ना इलाज असतं चक्रधर स्वामी वापस दाबेरीला परत येत होते. मग येऊनी दाब विहिरीशी पाणी पात्र करीती. दाबेची ज्या विहिरीजवळ यायचं तिथं पाणी वगैरे प्यायचे. दरबाडी शिळेवरी श्रीचरणे उदक घालीती. ते दरबाडी जे स्थळ होतं त्या तळ्यावर त्या पिंपळाच्या झाडाखाली पायानं पाणी टाकत आणि तो तिथला पाषाण धूत. मा पाणी पात्र कालीती आरोगर होय. दर्भेश्वरी उत्तरेकडे देवळी दक्षिणामुख तेथ अवस्थान पौड होय. तिथं पायानं पाणी टाकल्यानंतर हातानं पाणी वगैरे पेत आणि पाणी वगैरे पेल्यानंतर तिथं त्या दगडावर पिंपळा झाडाखाली बसून तिथं जेवण करत आणि जेवण झाल्यानंतर त्याच्या उत्तर दिशेला एक देऊळ आहे. दाबेश्वरीला तळ्याच्या उत्तर दिशेला एक देऊळ आहे. त्या देवळाचं दक्षिणाभिमुख त्या देवळाच्या दक्षिण दिशेला तेथं अवस्थान पौढ होय. त्या मंदिरात दक्षिण दिशेला जाऊन तिथं झोपत होते. ऐसे विष दाब विहिरी अवस्थान दर्भेश्वराची वाळाने यावरी आसन होय. अशा प्रकारे दाबेरीला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं 20 दिवस मुक्काम आहे. म्हणजेच पिवळ तळोलीला स्वामी आणि श्रीभाऊ बाबा यांचं 20 दिवस दैनंदिनी नित्यदिनी भेट वार्ता होत होती. तिथं बसत होते, उठत होते. म्हणून ते पिवळ तळोली हे नमस्कारी स्थान आहे. दोई देवाच्या भेटी म्हणतात. इथून हे लीळा आटोपली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 40 रूपनायका भेटी. रूपनायका भेटी म्हणजे रूपनायक नावाचा हा एक ब्राह्मण होता. यांची आणि स्वामींची भेट वार्ता. रूपनायका म्हणजे रूपनायका नावाच्या ब्राह्मणाची आणि स्वामींची भेट. हे गोष्टी गोसावी साधा प्रती जोगेश्वरी सांगितली. तर ही जी गोष्ट आहे स्वामींनी साधेला काटसूरला सांगितली. कुठं? काटसूरला सांगितली. ही गोष्ट गोसावी सांदाप्रती जोगेश्वरी सांगितली. म्हणजे काटसूरला जोगेश्वरी आहे तिथं स्वामींनी सर्वज्ञांनी साधेला सांगितली. मामे याच्या घरी जेवाल की परमेश्वरापुरी भिक्षा कराल. स्वामी म्हणाले, बाई
तुम्ही रिद्धपूरला चालले आता, तर तुमचे मामा आहेत, तर तुम्ही मामाच्या घरी काटसूरला जेवण कराल की परमेश्वरपूरला रुद्धपूरला भिक्षा मारून कराल? साधी म्हणितले हाजी. मग साधा म्हणाली, हो जी. गोसावी मामे याचे केवी जाणती, यावरी ती गोष्ट सांगितली. मग ती म्हणाली, असं कसं जी म्हणे, माझ्या मामाचं गाव जरी काटसूर आहे, पण मी काटसूरले मामाच्या घरी जाऊन जेवण नाही करणार. मी परमेश्वरपूरला म्हणजे रिद्धपूरला जाऊन भिक्षा मागीन आणि भिक्षा मागून जेवण करून. गोसावी यांशी दर्भेश्वराची बाळाने यावरी आसन होते. मग गोसावी सर्वज्ञ चक्रधर स्वामी त्या बाईला सांगू लागले. कोणाला सांगू लागले? साधेला सांगू लागले. ते आमचं तिथं दर्भेश्वराच्या बाळाण्यावरी आसन होते. तर दर्भेश्वराचं मंदिर जे होतं त्या मंदिराच्या बाजूला आमचं आसन होतं. तो रूपनायक आले, तोही गोसावी अंते देखिले. तर आम्ही तिथं बसलो असताना रूपनायक ब्राह्मण जो आहे हा आला आणि त्यांनी आम्हाला पाहिलं. गोसावी यांशी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. तर तो ब्राह्मण आल्यानंतर त्यानं गोसावी यांना दंडवत घातला, श्रीचरणास लागला. तेवळी रिगता डावेया सोंडेवरी. आतमध्ये असताना त्या मंदिरात आत प्रवेश करताना डाव्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला, मंदिरात आत जात असताना मंदिराच्या डाव्या बाजूला दोन्ही दरवाजाच्या सोंडी आसनं होती. म्हणजे जसं हत्तीची सोंड असते की नाही, जसं आपण शो बनवतो तसं, तर तसं त्या मंदिरात जाताना मंदिराच्या डाव्या दिशेला असे 2 हत्तीच्या सोंडा बनवलेल्या होत्या आणि त्या सोंडीवर स्वामींचं बसलेले होते. रूपनायके विनविले जी जी गोसावी, माझे या आवारा बीजे करावे जी. तर हा बामण गेला आणि त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला असे हात ठेवले, उभा राहिला आणि स्वामींना विनंती केली, जी जी तुम्ही माझ्या बिराळावर म्हणजे माझ्या घरी तुम्ही चलावे जी. गोसावी मानिले, विनंती स्वीकारिली. गोसावी यांनी त्याची विनंती स्वीकार केली आणि त्यांच्या घरी जायसाठी तयार झाले. गोसावी यांते गोळ्या वावणे दाब विहिरीकडून आपुल्या गावाशी नेले. गोसावी यांना घोड्यावर बसवलं आणि दाभेरीपासून काटसूरला. काटसूर कोणतं गाव आहे? काटसूरचं काय वैशिष्ट्य आहे? जन्मस्थान आहे. काटसूर हे गोविंद प्रभूंचं जन्मस्थान आहे आणि मामाचं गाव, आणि साधेच्या पण मामाचं गाव, साधायच्या पण मामेचं गाव. तर तिथं काटसूरला घोड्यावर बसून स्वामींना त्यांनी घोड्यावर बसवलं आणि आपल्या काटसूरला नेलं. गावाशी नेले मग काटसुरे यासी बीजे केले. मग तिथून काटसूरला स्वामी जाऊन पोहोचले. ओलनी दिदली. ओलनी म्हणजे ओल्या कपड्यानं त्यांचे पाय पुसले, मस्तक पुसलं सर्व, आणि त्यांना हातपाय पुसल्यानंतर ओलनी म्हणजे आंघोळ करायसाठी आपण नवीन नवीन वस्त्र जे देतो, कपडे लत्ते जे काही, ते कपडे त्यांना अर्पण केले. मग गोसावी यांशी मर्दना मादने झाले. ते कपडे त्यांना दिल्यानंतर त्यांची मालिश झाली, आंघोळ झाली, सर्व झालं. स्वामींचं ही प्रक्रिया पूर्ण आटोपली. पूजा केली, त्यांचा पूजा केली. पूजा अवसर जसा करतो आपण, स्वामींची पूजा केली. साधी म्हणितले हाजी, तो पूजा करू केवी जाणे. मग साधा म्हणाली, अजी स्वामी राया, तुम्ही म्हणता की त्यानं चांगल्या चांगल्या प्रकारचे वस्त्र आणले, आंघोळ झाली, मालिश झाली, सर्व झाल्यानंतर त्यानं पूजा केली. तो पूजा करू कैवी जाणे, म्हणजे स्वामींची पूजा अशा प्रकारे, अशा पद्धतीनं अशी अशी करायची हे त्याला कसं मालूम होतं? तो कसा जाणत होता?
सर्वज्ञे म्हणितले बाई, ते आगमिक पूजा करू जाणती. मग स्वामी सांगितले, बाई तुम्हाला मालूम नाही, त्यांचं खानदानी जे आहे भैरवाच्या बहिर्याग आचरणाने होते. तर बहिर्यागाचं आचरण जे आहे, त्यांची जे पूजा अवसर जे आहे, नित्यनियम विधी जे त्यांच्या घरोघरी पिढी जात पहिलेपासून करत होते. म्हणून त्यांना स्वामींची कशी पूजा करायची हे मार्गदर्शन करायची आवश्यकता नव्हती. त्यांना पूर्ण ते अवगत होतं. मग गोसावी ताट झाले. मग त्याच्यानंतर स्वामीसाठी भोजनाचं ताट बनवलं. त्यात चांगले चांगले पंचपक्वान्न वगैरे सर्व भरून भोजनाचं ताट आणलं. तदभावा भूतुदा तुपावरुनी वाटी ताटावरी ठेविले. एक तुपाची वाटी ठेवली, एक भाताची वाटी ठेवली आणि अशा प्रकारे सर्व खाद्यान्न पंचपक्वान्न ताटात वाढून त्यांच्यासमोर आणून ठेवलं. गोसावी यांची आरोगणा झाली. त्याच्यानंतर स्वामी विराजमान झाले आणि स्वामींचं जेवण झालं. गुळहुळा झाला. जेवण झाल्यानंतर तोंडगीन धुणं गुळणा वगैरे आटोपला. विडा झाला म्हणजे पानाचा तांबूळ, पानाचा विडा त्यांना दिला. पहुड झाला. मग गोसावी उदयाची बीजे केले. हे सर्व जेवण खावण झालं, विडा अवसर सर्व आटोपलं. त्याच्यानंतर स्वामी तिथं विश्राम केला, झोपले. आणि झोपेतून उठल्यानंतर उदयाची बीजे केले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून स्वामी समोरच्या मार्गासाठी रवाना झाले. इथून ही लीळा झाली. आता आपली पूर्वार्ध 40. दंडवत हो.